निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेल्या शौकीनांच्या दुचाकीवर चोरट्यांचा डल्ला। बैलगाडा घाट परिसरातून 5 दिवसात 7 दुचाकी चोरी। बैलगाडा शर्यत पाहणे शौकीनांना पडले महागा। बेदखल हायवानं पादचाऱ्याला चिरडलं, अपघातात एकाचा मृत्यू। वेताळे सायगाव डांबरी रस्त्यावरील घटना। रस्त्यावरील उभ्या वाहनावर आदळून दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी। वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि भरधाव वाहन चालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। ऑनलाईन सातबाऱ्यावर नाव दिसण्यासाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात। वासुली येथील तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना पकडलं। महसूल विभागाच्या कारभाराची पुन्हा लखतरे वेशीवर। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या क्राईम रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सुरुवातीला बातमी आहे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या शौकीनांच्या पदरी आलेल्या निराशेची। आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव खंडोबा येथील घाटात 5 दिवस बैलगाडा शर्यती भरवण्यात आल्या होत्या। या 5 दिवसात 7 दुचाकींची चोरी बैलगाडा घाट परिसरात झाली। त्यामुळे शर्यत पाहण्यासाठी आलेल्या शौकीनांच्या पदरी निराशा आली। या प्रकरणी विशाल सुखदेव कोहिनकर वय 31 राहणार पाबळ, अक्षय रामदास शिवले वडू बुद्रुक तालुका शिरूर, रोहित लक्ष्मण वाडेर राहणार बहुळ, अतुल प्रकाश भोगाडे, नामदेव कचरू भोगाडे असे दुचाकी चोरीला गेलेल्या बैलगाडा शौकीनांची नावे आहेत। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून 5 जून ते 9 जून दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत निमगाव खंडोबा येथील घाटाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून दुचाकी चोरीला गेली अशी तक्रार पोलिसात प्राप्त झाली आहे। तसेच पेट्रोल संपल्यामुळे चोरट्याने एक दुचाकी निमगाव परिसरातच सोडून घेऊन पळून गेला आहे। बातमी आहे वेताळे सायगाव रस्त्यावरील एका अपघाताची। वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून वेताळे सायगाव रस्त्यावर एका उभ्या असलेल्या हायवा गाडीवर दुचाकीस्वार आदळल्याने तो गंभीर जखमी झाला। अपघातानंतर चालकाने हायवा घेऊन धूम ठोकण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वाहनाच्या धडकेत एक पादचाऱ्याचा बळी गेला। 10 जून रोजी रात्री 9:15च्या सुमारास वेताळे सायगाव डांबरी रस्त्यावर हा अपघात घडला। राजेंद्र किसन रोमाडे वय 50 राहणार सायगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे। तर विशाल बाबाजी जाधव वय 26 राहणार सायगाव हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी हायवा चालक प्रवीण विजय बोरकर राहणार सायगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अतुल बाजीराव रोमाडे वय 19 यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायगाव येथे वेताळे सायगाव रस्त्यावर विष्णू शेलार यांच्या शेताजवळ सोमवारी 10 जून रोजी रात्री 9:15च्या सुमारास प्रवीण बोरकर यांनी हायवा वेताळेकडून सायगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर उभा केला होता। त्याचवेळी विशाल जाधव हा दुचाकीवर वेताळेकडून सायगावच्या दिशेने जात होता। त्यावेळी त्याची हायवा वाहनाला धडक बसली। या धडकेत तो गंभीर जखमी झाला। जखमी विशाल याला ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णालयात हलवले। आपल्या वाहनामुळे अपघात झाला आहे हे समजतात हायवा चालक प्रवीण बोरकर याने वाहन सुरू करून भरधाव वेगाने चालविले। यामध्ये पादचारी राजेंद्र रोमाडे याला धडक दिली। या धडकेत पादचारी राजेंद्र रोमाडे याच्या अंगावरून हायवा गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। आता बातमी आहे महसूल विभागाच्या कारभाराची लखतरे वेशीवर टांगणारी। वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ऑनलाईन सातबारा उतार्यावर नाव दिसण्यासाठी लाच मागणारा वासुली सहजाचा तलाठी अँटी करप्शन ब्युरो एसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला। वासुली येथील तलाठी कार्यालयात 10 जून रोजी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली। सतीश संपतराव पवार वय 52 असे लाच स्वीकारणाऱ्या तलाट्याचं नाव आहे। या प्रकरणी 29 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली होती। एसीबीच्या या कारवाईनंतर खेड तालुक्यातील महसूल विभागाच्या कारभाराची लखतरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहे। चाकण कुरुळी आळंदी फाटा आणि चाकण आळंदी रस्त्यावर व्यवसाय प्रकरणी 3 महिलांवर पोलिसांनी कारवाई केली। 10 जून रोजी सायंकाळी 6च्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली। चाकण परिसरात लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 3 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भांबोली येथील भांबोली वराळे रस्त्यावर पायी जाणाऱ्या तरुणाला धडक देऊन दुचाकीस्वार पसार झाला। या प्रकरणी माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शक्तिमान चंद्रिका प्रसाद वय 19 राहणार भांबोली यांनी फिर्याद दिली आहे। 9 जूनच्या रात्री 9:30 वाजता हा प्रकार घडला। फिर्यादी शक्तिमान हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराची त्यांना धडक बसली। या अपघातात शक्तिमान हे जखमी झाले, मात्र दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला। आळंदी फाटा येथे पार्क केलेली बुलेट पळवणाऱ्या चाकण पोलिसांनी अटक केली। फारुख अन्सार पठाण वय 23 राहणार सद्गुरुनगर शांतिनिकेतन सोसायटी भोसरी
असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पुष्पराज अनिल बारावकर वय 26 राहणार आळंदी यांनी फिर्याद दिली आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।